नमस्कार शेतकरी मित्रांनो. धान बोनसची प्रतीक्षा खूप शेतकरी करत आहेत. परंतु राज्य शासनाकडून जी अपडेट आपण आलेली होती की 25 तारखेपर्यंत धान बोनस जाहीर केला जातोय. परंतु 25 मेपर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा धान बोनस जाहीर केलेला नाही आहे. राज्य शासनाकडून कुठेतरी धान बोनसची टाळाटाळ केली जात असल्याचे दिसत आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर धान बोनसचं जाहीर करू. परंतु त्याबाबत प्रशासनाकडून सध्या कुठल्याही प्रकारच्या कार्यवाह्या झालेल्या दिसत नाही आहेत. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेत. विनोद अग्रवाल असोत, सुधीरजी मुनगंटीवार असोत, विधानसभेमध्ये याबाबत मागणी केलेली आहे, पत्र देऊन मागणी केलेली आहे. परंतु 25 मेपर्यंत 25 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना धान बोनस जाहीर होईल अशी अपडेट होती. परंतु प्रशासनानं कुठंतरी वेळकाढूपणा करतंय म्हणायला का हरकत नाही आहे. कारण अजूनही धान बोनसधारकांना धान बोनसची प्रतीक्षाच करावी लागत आहे. याबाबतची कारण मीमांसा या सर्व गोष्टीची अपडेट आपण याच्या अगोदर घेतलेलीच आहे. कारण यावर्षी जे धान बोनस वाटपाला जो उशीर राज्य शासनाकडून करण्यात आला, तो फक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनानं जो दिलेला निधी आहे, तो निधी दिल्यामुळं आज धान बोनस देण्यासाठी प्रशासनाकडून उशीर केला जातो आहे. कारण त्यासाठी निधी वेगळा, कर्जमाफीसाठी निधी वेगळा, परत धान बोनससाठी निधी वेगळा. यामुळं काही गोष्टीच्या प्रभावामुळं या सर्व गोष्टी महाग पडत आहेत. परंतु राज्य शासनाकडून तो दिलेला जो शब्द आहे की शेतकऱ्यांना आम्ही धान बोनस देऊ, परंतु याच्यामध्ये जो वेळकाढूपणा केला जातोय, तर जे धान बोनसची वाट पाहत असणारे शेतकरी आहेत, धान बोनस आणि कर्जमाफी या गोष्टीचा कुठेतरी मेळ घातला जात असल्याचे दिसत आहे. धान बोनसचा विषय वेगळा वाटतोय, कर्जमाफीचा विषय वेगळा वाटतोय, हे तर स्पष्ट आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी आणि धान बोनस या गोष्टीमध्ये मेळ घालण्याचा प्रकार जो आहे राज्य शासनाचा, तो म्हणजे काही जणांच्या माहितीकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना धान बोनस नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सध्या राज्य शासनाकडून कर्जमाफीचा GR काढला जाईल, त्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत. जास्तीत जास्त 20 तारखेपर्यंत कर्जमाफीचा GR येऊ शकतो. मग या कर्जमाफीचा GR यायच्या अगोदर धान बोनस जर जाहीर केला तर शेतकऱ्यामध्ये एक थोडासा कन्फ्युजन निर्माण होईल, असं नियोजन राज्य शासनाचं असू शकतं. त्यामुळं एकदा कर्जमाफीचा GR काढला, कोणता शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र आहे याची एकदा यादी स्पष्ट झाली, मग त्या शेतकऱ्यांना त्या धान बोनसमधून वगळून जे शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये सापडत नाहीत त्या शेतकऱ्यांना धान बोनसची यादी तयार केली जाऊ शकते. कारण प्रशासनाकडून 20 मेपर्यंत हा GR येण्याची अपेक्षा आहे. आता कधी काढेल माहीत नाही आहे. कारण या अगोदरच्या अपडेट आपण मध्ये सांगितलं होतं की 25 एप्रिलपर्यंत धान बोनस जाहीर केलं जाऊ शकतो, परंतु प्रशासनाने त्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत जर कर्जमाफीचा GR आला तर धान बोनसबाबतचा निर्णय कर्जमाफीच्या नंतर घेतला जाऊ शकतो. कारण अगोदर GR हा कर्जमाफीचा काढला जाऊ शकतो आणि त्यामध्ये जे पात्र शेतकरी आहेत ते पात्र शेतकऱ्यांना बाजूला करून कर्जमाफीमध्ये उर्वरित शेतकऱ्यांना धान बोनस दिला जाऊ शकतो. या गोष्टीच्या अडचणीमुळं सध्या प्रशासनाकडून धान बोनससाठी उशीर केला जात असल्याचे स्पष्ट संकेत सध्या मिळत आहेत. त्यामुळं जे शेतकरी धान बोनसची वाट पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे सध्या तरी जोपर्यंत कर्जमाफीचे निकष जाहीर होत नाहीत, कर्जमाफीमध्ये कोणता शेतकरी पात्र होतोय, त्या शेतकरी पात्र झाल्यानंतरच या सर्व गोष्टी धान बोनसच्या घेतल्या जाऊ शकतात. जर प्रशासनानं कर्जमाफीच्या अगोदर जर धान बोनस जाहीर केला तर कर्जमाफीमध्ये कोणता शेतकरी सापडतोय,
कोणत्या शेतकऱ्यांना वगळायचा, या गोष्टी पूर्ण न झाल्यामुळं धान बोनस जाहीर केला जाऊ शकत नाही. कारण जोपर्यंत प्रत्यक्ष यादीमध्ये जर कर्जमाफीच्या कोणकोणते शेतकरी बसतात हे जरी स्पष्ट होत नसेल, तर मग कर्जमाफीमध्ये बसणाऱ्या लोकांना धान बोनस नाही आहे असं बोललं जाते. आता त्याच्यानंतर कोणता निर्णय घेतला जाईल तो स्पष्ट होईल. आता जो कर्जमाफीचा जी आर येईल, त्या कर्जमाफीच्या जी आरमध्ये निश्चित या गोष्टीची स्पष्टोक्ती येईलच. कारण कोणते शेतकरी होणार, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, जर ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांना धान बोनस दिला जाणार नाही, या सर्व गोष्टीचा मेळ या कर्जमाफीच्या जी आरमध्ये येऊ शकतो. त्यामुळेच धान बोनसची जी प्रतीक्षा करत असलेले शेतकरी आहेत त्यांना सध्या धान बोनसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळं सध्याच्या अपडेटनुसार तर कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतरच धान बोनस शेतकऱ्यांना मिळू शकतं. सध्या जे प्रतीक्षा करत आहेत त्या प्रतीक्षेमध्ये सध्या कर्जमाफी होणं बाकी आहे आणि ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जी आरमध्येच धान बोनसचा उल्लेख केला जाऊ शकतो. त्यामुळं आपण याच्या अगोदर जो व्हिडिओ बनवलेला होता की धान बोनस जाहीर 2025 एप्रिलपर्यंत धान बोनस शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो, याबाबतची अपडेट त्या व्हिडिओमधून आपण घेतलेली होती. परंतु खूप शेतकऱ्यांना वाटलं की 25 तारीख ही होऊन गेली. खूप शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या. जी मिळालेली अपडेट असते ती आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु 25 तारीख ही होऊन गेलेली होती. तरीही खूप शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की 25 तारीख होऊन गेली, 25 एप्रिल होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना धान बोनस नाही. कारण आता 10 मे आला तरीही धान बोनस जाहीर नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावरून या सर्व गोष्टी स्पष्ट होतात की राज्य शासन अगोदर कर्जमाफी आणि नंतर धान बोनस या गोष्टीचा मेळ गाठला जाऊ शकतो, तर त्याच्यानंतर धान बोनस दिला जाऊ शकतो. परंतु सर्वात मोठी जर गोष्ट म्हणली मित्रांनो तर कर्जमाफी महत्त्वाची गोष्ट आहे. बोनस कुठे जाणार नाही, बोनस येणारच आहे. परंतु माननीय आमदार लोकप्रतिनिधीच्या माध्यमातूनच सांगितलं गेलं आहे की कर्जमाफीमध्ये लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना धान बोनस एखाद्या वेळेस दिला जाऊ शकणार नाही आहे. त्यामुळं धान बोनस आणि कर्जमाफी या गोष्टीचा कुठेतरी मेळ आहे. या गोष्टी जोपर्यंत कर्जमाफीच्या स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत धान बोनस जाहीर केला जाऊ शकत नाही. त्यामुळं धान बोनसची जी शेतकरी प्रतीक्षा करत आहेत त्या शेतकऱ्यांना महत्त्वाची कर्जमाफी असू शकते. तर कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा कर्जमाफीचा स्पष्टीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना धान बोनसचं वितरण केलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्या जे धान बोनसच्या प्रतीक्षा करत असलेले शेतकरी आहेत त्यांना सध्या जास्तीत जास्त 20 मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण 20 मेपर्यंत अपेक्षा आहे की कर्जमाफीचा जी आर येऊ शकतो. तो जी आर आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि धान बोनसमध्ये जे शेतकरी पात्र होणार आहेत त्याबाबतच्या गोष्टीचं स्पष्टीकरण नंतर येईल. त्यामुळं कर्जमाफीचा जी आर आहे तोपर्यंत धान बोनस धारकांनी वाट पाहावी. त्यामध्ये नेमका स्पष्ट उल्लेख येतोय का की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे त्या शेतकऱ्यांना धान बोनस नाही, अशा जर गोष्टीचा उल्लेख आला तर निश्चित समजून जावा तुम्हाला कर्जमाफीच्या नंतर निश्चित धान बोनस दिला जाईल. धन्यवाद मित्रांनो. याबाबत जर अजून कुठलीही जरी अपडेट आली चॅनलवर लागलीच व्हिडिओ येईल. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.